नमस्कार, मी नंदिनी देसाई. सिनेमॅजिक या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेले काही आठवडे मी माझ्या आवडत्या सिनेमाविषयी बोलतीये आणि दरवेळेला तुम्हाला विचारते की मी कुठल्या सिनेमाविषयी बोलावं असं तुम्हाला वाटतं. त्यावेळेला बहुतेक आम्ही दिलेलं हे उत्तर आहे की आम्हाला असं वाटतं की नंदिनी तू लक्ष्यबद्दल बोलावंस. अर्थात हा माझाही आवडता सिनेमा आहे. मागे काही वर्षांपूर्वी फरहान अख्तर ज्या वेळेला इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये गेला होता त्यावेळेला तिथल्या अनेक कॅडेट्सनी त्याला सांगितलं की आम्ही हा सिनेमा बघून आम्हाला लष्करामध्ये प्रवेश घेण्याची आमची इच्छा जागृत झाली. इंडियन लष्कराने देखील इंडियन मिलिटरीने देखील लक्ष्य सिनेमाला खूप छान प्रमोट केलं. लक्ष्य 2004 साली आला. 1999 साली घडलेल्या ऑपरेशन विजयचा त्याला संदर्भ आहे, तिथल्या युद्धाचा त्याला संदर्भ आहे. आपल्याकडे युद्धकथा फारशा नाहीये भारतीय सिनेमामध्ये, खास करून बॉलिवूडमध्ये तर नक्कीच नाहीये. पण लक्ष्य ही केवळ वॉर फिल्म नाहीये, ही केवळ युद्धकथा नाहीये, ती कमिंग ऑफ एज फिल्म देखील आहे. कमिंग ऑफ एज ड्रामा म्हणजे काय तर नायक, इथे नायक म्हणजे फक्त काही मुलगा अपेक्षित नाही आपल्याला. कदाचित मुलगी असेल, लहान मुलं असेल, ट्रान्सजेंडर असेल, म्हातारा माणूसही असेल, पण जे कोणी आहे प्रोटॅगनिस्ट, जो कोणी आपल्या कथेचा नायक आहे, त्याच्या प्रगल्भतेकडे होणारी वाटचाल, त्याला येणारं शहाणपणाचा जो काही एक ड्रामा आहे तो कमिंग ऑफ एज ड्रामा. इथे लक्ष्यमध्ये काय होतं तर लक्ष्यमध्ये एक अत्यंत सधन उच्चवर्गीय तरुण आहे, चांगल्या कॉलेजमध्ये शिकतोय, भाऊ US ला आहे, वडिलांचा मोठा व्यापार आहे, भरपूर पैसा आहे, असा हा तरुण निरुद्देश आहे. अनेक असे तरुण असतात, त्यांचं तारू त्यांचे आई वडील कुठेतरी नेऊन अडकवतात, नोकरीमध्ये लावतात किंवा एखादा बिझनेस सुरू करून देतात आणि त्यांचं आयुष्य जात राहतं. पण हा कथेचा नायक आहे, त्यामुळे तो निरुद्देश आहे, बेफिकीर आहे, स्वतःच्याच धुंदीत जगतोय, पण त्याच वेळेला त्याला काहीतरी करायचं देखील आहे, आयुष्यात पुढे काहीतरी करायचं. या उद्देशाने हा माणूस आर्मीच्या परीक्षेला बसतो, सिलेक्ट होतो. ते दिग्दर्शक म्हणून फरहान अख्तरची गंमत मी सांगणार आहे. सर्वसाधारणपणे आर्मीच्या परीक्षा ह्या खूप कठीण असतात. देशभरामधून अगदी हाताच्या बोटावर मोजता येणे इतकी मुलं त्याच्यामध्ये पास होत असतात आणि त्याच्यासाठी खूप मेहनतही करत असतात ही मुलं. पण हा साधारणपणे असाच मुलगा जाऊन परीक्षेला बसतो आणि पास होतो. ही सिनेमॅटिक लिबर्टी जरी दिग्दर्शकाने घेतलेली असली तरी त्या करण शेट्टीच्या वडिलांच्या अर्थात बोमन इराणीच्या तोंडी हा त्यांनी संवाद दिलेला आहे, मुझे नहीं पता ये पास कैसे हो गया, सरप्राइजिंग. आणि जो प्रेक्षकांच्या मनात प्रश्न येतो तोच सिनेमामध्ये देखील येऊन जातो. एक दिग्दर्शक म्हणून फरहान अख्तरची ही खासियत आहे की त्याच्या सिनेमामध्ये छोट्या छोट्या जागा खूप असतात. आपण नंतर त्याबद्दल बोलूया. तर हा आर्मीचं प्रशिक्षण सुरू होतं. इंडियन मिलिटरी अकॅडमी ही प्रचंड जुनी संस्था आहे, एक कॉलेज आहे खरं तर ते, आणि जिथून आपल्याकडे देशाचे अनेक जानेमाने आर्मी ऑफिसर्स तयार होतात. तिथे हा प्रशिक्षण घ्यायला सुरुवात करतो. पण तिथली शिस्त, तिथलं ठराविक साचेबद्ध, ज्याला आपण म्हणतो फोकस्ड लाईफ, एक आर्मी ऑफिसर किंवा लष्करी अधिकाऱ्याची महत्त्वाची गोष्ट असते की तो अत्यंत फोकस्ड असतो आणि आपला नायक जो आहे त्याला मुळातच असलं लक्ष नसल्यामुळे तो फोकस नाही आहे. ह्या सिनेमाचा कमिंग ऑफ एज ड्रामा हाच आहे की एका निरुद्देश तरुणाचा त्याच्या स्वतःच्या लक्ष्याकडे जी वाटचाल होते ती वाटचाल होत राहणार आहे, पण त्यावेळेला त्याला स्वतःचा जो फोकस सापडतो, आपण काय करणार आहोत, कसं करणार आहोत आणि कुठल्या पद्धतीने करणार आहोत, हा जो प्रवास आहे हा प्रवास त्याला गवसतो आणि एका पात्रासाठी, एका कॅरेक्टरसाठी हा खरोखर टर्निंग पॉइंट असतो. सिनेमा ज्या वेळेला इंटरव्हल पर्यंत येतो तोपर्यंत खरं तर त्याचा प्रवास पूर्ण झालेला आहे. ही बिकम्स अन आर्मी ऑफिसर, ही बिकम्स अ व्हेरी गुड आर्मी ऑफिसर. त्यानंतर ज्या वेळेला युद्धाची वेळ येते त्यावेळेला त्याला जे मिशन मिळतं ते मिशन तो त्याच ज्याला आपण म्हणतो ध्येयाने आणि फोकसने त्याचं लक्ष पूर्ण करतो. पण हे करण्यासाठीचा जो प्रवास आहे तो म्हणजे हा सिनेमा लक्ष्य. मी आधी म्हटलं तसं हा खूप इन्स्पिरेशनल सिनेमा आहे. कदाचित तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला खूप लो वाटत असेल, आयुष्यामध्ये आपण काहीतरी गमावतोय असं वाटत असेल, तर मला वाटतं बहुतेक जण म्हणतात की लक्ष्य पाहिल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटतं किंवा ते इन्स्पिरेशन मिळतं, ती प्रेरणा मिळते, ते डिटर्मिनेशन मिळतं. हे कशामुळे होतं तर मी म्हटलं तसं हा पात्राचा प्रवास जो आहे, कॅरेक्टरचा जो प्रवास आहे तो दाखवताना फरहान अख्तर ॲज अ दिग्दर्शक सूक्ष्मपणे प्रत्येक
कॅरेक्टरच्या अंतरंगाचा विचार करतो हे फार कमी वेळेला आपल्याला आपल्या भारतीय सिनेमामध्ये दिसतं. खास करून बॉलिवूडच्या ज्या सुपर डुपर कमर्शियल सिनेमा आहेत त्यांच्यामध्ये दिसतं. दिल चाहता है मध्ये पहिल्यांदा फरहान अख्तरने हा प्रयोग केला होता की जिथे 3 मेल कॅरेक्टर्स आहेत प्रमुख आणि तिथे त्यांची प्रेम कथा आहे, लव्ह स्टोरी आहे वगैरे वगैरे. पण मुख्य त्याचा रोख होता ह्या 3 पात्रांच्या अंतरंगाकडे होता. सेम लक्ष्यामध्येही तेच घडतंय. इथे एकमेव पात्र आहे आणि त्याच्या अंतरंगाचा हा प्रवास दाखवताना छोट्या छोट्या प्रसंगामधून छोट्या छोट्या संवादामधून हा घडत जातो आणि म्हणून तो प्रवास एक प्रेक्षक म्हणून आपल्यापर्यंत फार तीव्रतेने पोहोचत जातो. ऋतिक रोशनचा अभिनय उत्तम आहेच आहे. मला असं वाटतं की मध्ये मध्ये तो खूप अनावश्यक अभिनय देखील करून जातो. पण त्याचे जे आजूबाजूला कॅरेक्टर्स आहेत, बोमन इराणी आहे, प्रीती झिंटा आहे, लिलेट दुबेचं छोटासा कॅरेक्टर, त्यानंतर त्याचे जे लष्करी अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये सुशांत सिंग असेल, अमिताभ बच्चन असेल, अमरीश पुरी, ओम पुरी, या सगळ्या छोट्या छोट्या कॅरेक्टर्सच्या प्रवासामधून आपल्याला पूर्ण सिनेमा घडताना दिसतो. प्रीतम सिंह, कप्तान साहब, मुझे उन लोगों का तजुर्बा है. पाकिस्तानी हारे तो पलट के एक बार फिर आता है. अगर जीत जाओ तो फौरन लापरवाह नहीं हो जाना. मेरी बात याद रखना. याद रखूंगा. जय हिंद साहब. जय. मी आधी म्हटलं तसं लक्ष्य इंडियन मिलिटरीने बऱ्यापैकी मान्यता दिलेली फिल्म आहे. खुद्द इंडियन मिलिटरी अकॅडमी IMA मध्ये याचं शूटिंग झालेलं आहे. इथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे फिल्मला ना एक ऑथेंटिसिटी आपोआप मिळत जाते. तुम्ही जे पाहताय ते फिल्मी नसून प्रत्यक्ष आहे. अनेकदा ग्रुप शॉटसाठी तिथे शिकणारे सैनिक एक्स्ट्रा म्हणून वापरलेले आहेत अभिनेते वापरण्याऐवजी. त्यामुळे काय होतं, तुम्ही त्याला फरहान अख्तरच्या सिनेमामध्ये ही एक फार मजेदार गोष्ट असते, तो तुम्हाला त्या वातावरणाचा भाग करतो आणि त्याच्यासाठी तो सिनेमॅटोग्राफी, साऊंड डिझाईन यासारखी जी टेक्निकल अंग आहे ती अशा पद्धतीने वापरतो की जेणेकरून प्रेक्षकांना पूर्णपणे तो अनुभव मिळत राहतो. यू फील दॅट यू आर इन दॅट इंडियन मिलिटरी अकॅडमी. यू फील दॅट यू आर ऍक्च्युली तुम्ही ते हिमालयाचा जो तो एक लेह लडाखचा जो परिसर आहे तिथे आहात. हे करत असताना तो फार तांत्रिक अंगानेही जात नाही. क्रिएटिव्ह त्याचे जे बाजू आहेत त्याही तितक्याच प्रभावशाली राहतात आणि म्हणून मला असं वाटतं की फरहान अख्तरची जी स्टोरी टेलिंगची शैली आहे ती आत्तापर्यंतच्या इतर दिग्दर्शकांपेक्षा वेगळी आहे, अनोखी आहे. त्याने दिल चाहता है मध्ये ज्यावेळेला पहिल्यांदा स्टोरी सांगितली होती त्यावेळेला ऑफकोर्स हिंदी सिनेमाला नवीन वळण मिळालं आणि लक्ष्य इतका चालला नाही बॉक्स ऑफिसवर दुर्दैवाने. पण मला असं वाटतं की लक्ष्य ही त्याच्यासाठी फार महत्वाची फिल्म त्याच्या फिल्मोग्राफीमध्ये राहणार आहे. कारण इथे पुन्हा एकदा युद्धासारखा विषय असल्यामुळे आव्हानं प्रचंड होती. डॉन पासून त्याच्या स्टायलिस्टिक स्टोरी टेलिंगचा प्रवास सुरू होतो आणि मला असं वाटतं की फरहान अख्तरच्या पुढच्या प्रत्येक सिनेमामध्ये तो वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसायला लागतो. फरहान अख्तर ॲज अ दिग्दर्शक म्हणते मी, फरहान अख्तर ॲज अ अभिनेता आणि ॲज अ प्रोड्युसर ही पुन्हा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लक्ष्यामध्ये त्याने कॉस्ट्युम पासून मेकअप पासून ते प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेलिंगवरती प्रचंड भर दिलेला आहे. प्रीती झिंटाचं जे कॅरेक्टर आहे पत्रकार म्हणून, अनेकांना माहिती आहे की हे बरखा दत्तवरती बेतलेलं कॅरेक्टर होतं आणि 1999 सालचे ऑपरेशन विजयचे लाईव्ह फुटेज ज्यांनी बघितलेले आहेत त्यांना आठवत असेल की त्यावेळेला बरखा दत्त वॉज अ नॅशनल हिरो आणि तिच्यावरती आधारित हे कॅरेक्टर असल्यामुळे तिला तो तसा रोमी कॅरेक्टरला तो प्रीती झिंटाला विचित्र लुक दिलेला आहे. लक्ष्याबद्दल जर मला प्रॉब्लेम असेल तर तोच हा एवढाच आहे की त्यांच्या प्रत्येक कॅरेक्टरला ठराविक हेअरस्टाईल देण्याच्या नादामध्ये लुक्स फारच गंडलेले वाटतात. खास करून ऋतिक रोशनचा पहिल्या भागामधला लुक, अर्थात दुसरा लष्करी अधिकारी म्हणून तर तो प्रचंड हँडसम दिसतो, पण पहिल्या भागामध्ये तो फारसा काही सुरेख दिसत नाही. मैं ऐसा क्यों हूँ
लक्ष्यबद्दल बोलत असताना करण शेरगिलच्या पात्राच्या प्रवासाबद्दल एवढं बोललेली आहे, त्याचा एक लष्करी अधिकारी म्हणून झालेला प्रवास आपण ऐकत आहोत. पण एक वेगळ्या अंगाकडे मी थोडंसं बोलणार आहे. तो आहे वडील म्हणून बोमन इराणी ह्याचं कॅरेक्टर. बोमन इराणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप ताकदीचा अभिनेता आहेच आहे. कॅरेक्टर ॲक्टर म्हणून त्याने तर जेव्हापासून तो आला, पहिला मला वाटतं मुन्नाभाई MBBS त्याचा फिल्म, तेव्हापासून त्याने अक्षरशः म्हणतात ना छा जात आहे टाईप. या सिनेमामध्ये त्याचा रोल खूप छोटासा आहे पण तितकाच महत्त्वाचा आहे. काही जेवढे प्रसंग त्याच्या वाट्याला आलेले ते त्याने निभावून नेलेले आहेत. पहिला मला एक सांगावंसं वाटतं की फरहान अख्तरच्या प्रत्येक सिनेमामध्ये वडील आणि मुलगा हे नातं कायम असतं. दिल चाहता है मध्ये ते 3 मित्रांच्या वडिलांसोबत होतं. त्यानंतर लक्ष्यमध्ये इथे बोमन इराणी आहे आणि प्रीती झिंटाचे पुन्हा वडील आहेत, ह्या स्वरूपात येतं. थोडंसं पुढे जर आपण गेलो तर करण शेरगिलचा कर्नल सुनील दामले बरोबर असलेलं एक वडीलकीचं नातं. ह्या पूर्ण प्रवासामध्ये फरहान अख्तरच्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ मात्र डोकावत राहतात. इंटरेस्टिंगली जावेद अख्तर ह्याच्या स्वतःच्या लेखनामध्ये, सिनेमामध्ये सलीम जावेद म्हणून असेल किंवा जावेद अख्तर सोलो म्हणून असेल, त्याच्या वडिलांबद्दल असलेली सूक्ष्म अढी, एक काहीतरी मनामध्ये असलेली कसर ही वारंवार त्याच्या लेखनामधून जाणवायची. जानिसार अख्तर हे त्याचे वडील देखील खूप मोठे शायर, कवी होते, लेखक होते आणि जावेद अख्तरच्या लेखनामध्ये ती कायम यायची. पुन्हा फरहान अख्तर ज्यावेळेला लिहितोय, सिनेमा करतोय, त्यावेळेला जावेद अख्तर यांच्याबद्दलची जी काही त्याच्या मनामध्ये खिचात आहे, मी असं नाही म्हणत की ती भावना पूर्णपणे निगेटिव्ह आहे. या 2 क्रिएटिव्ह व्यक्ती आहेत आणि त्यांच्यात आपोआप मनामध्ये काहीतरी जो एक संघर्ष आहे लहानपणापासूनच्या आत्तापर्यंतचा, तो तिथे वारंवार दिसत राहतो. फरहान अख्तरच्या बाबतीत फरहान अख्तरची आई हनी इराणी ही देखील स्वतः अत्यंत ख्यातनाम लेखिका आहे आणि त्यामुळे त्याच्या लेखनामध्ये आईचे ते गुण आणि वडिलांचे गुण हे याचा एक वेगळा संगम दिसतो. जिंदगी ना मिलेगी दोबारा हा फरहान अख्तरने लिहिलेला सिनेमा आहे म्हणून मी त्याचा संदर्भ इथे घेते. प्रत्यक्ष जोया अख्तरने दिग्दर्शित केलेला आहे. त्याच्यामध्ये देखील 3 पात्रांचे त्यांच्या वडिलांशी असलेले संबंध, त्याच्यामध्ये तर वडिलांचा घेत जाणारा शोध हे एक स्वतंत्र कथानक देखील होतं. आणि इथे लक्ष्यमध्ये वडिलांचं आपल्या मुलाच्या बाबतीत बदलत जाणारं मत हे इतकं प्रकर्षाने आणि इतकं सटली सामोरं येत जातं. एक छोटासा प्रसंग आहे, सुट्टीवरून मुलगा घरी आलेला आहे आणि त्याच्या ऑफिसमधनं फोन येतो, लष्करी हेडक्वार्टर्समधनं, सुट्टी कॅन्सल झाली आहे, तू परत ये. तो फोन ज्यावेळेला मुलगा घेतोय आणि वडिलांच्या नजरेसमोरचा तो निरुद्देश भटकणारा बेफिकर मुलगा आहे आणि इथे लष्करी अधिकारी त्याच्या त्या स्टाईलमध्ये फोनवरती यस सर म्हणतोय. वडिलांच्या नजरेमध्ये झालेला तो सूक्ष्म प्राईड, अभिमान आणि मुलाबद्दल वाटणारा तो एक गर्वाचा भाग इतक्या सटली दिग्दर्शकाने घेतलेला आहे फरहान अख्तरने आणि बोमन इराणीने तो तितक्याच ताकदीने निभावलेला आहे. हेलो, जस्ट अ मोमेंट. हेलो सर, लेफ्टिनेंट शेरगिल हियर सर. यस सर. सर राइट सर. मेरी छुट्टी कैंसिल हो गई. लेकिन बात क्या है, अभी तो आया है तू. ये इस न्यूज की वजह से. क्या कहा उन्होंने? बस ये कि मुझे फौरन वापस जाना होगा. कुछ तो और कहा होगा. तुम पूरी बात क्यों नहीं बताते? कुछ बताने को है नहीं डैड, मैं क्या बताऊं? आई हैव टू गो. ज्या वेळेला आर्मी प्रशिक्षणामधून करण पळून येतो त्यावेळेला त्याला वडील सांगतात की माझे आई वडील पाकिस्तानमधून इथे आले, त्यांच्याकडे काहीही नव्हतं, आम्ही एका खोलीत राहिलो, माझ्याकडे काहीही नव्हतं. हे सांगत असताना पुन्हा एकदा आपण एक युद्ध कथेवरती आधारित भारत पाकिस्तान युद्धावरती सिनेमा बघतोय आणि त्यामध्ये एक
कधी काळी पाकिस्तानामध्ये राहिलेला माणूस आज आपल्या मुलाला भारतीय लष्करी अधिकाऱ्याला ही कहाणी ऐकवतोय. हे मला वाटतं फरहान अख्तरच्या लिखाणाचं यश आहे की तो त्या प्रत्येक पात्राच्या अंतरंगाचा इतका विचार करतो. लक्ष्यासारखा सिनेमा ज्या वेळेला तुम्ही बघत असता त्यावेळेला मला वाटतं ह्या सगळ्या छोट्या छोट्या मुवमेंट्सनी बनलेला तो सिनेमा आपल्यापर्यंत तितक्याच ताकदीने पोहोचतो. आणि संवाद, सलीम जावेदचे फिल्म्स संवादांसाठी आजही मशहूर आहेत आणि मला वाटतं फरहान अख्तरच्या सिनेमामध्ये देखील संवाद तितकेच महत्त्वाचे ठरतात. सारे फैसले तुम्ही नहीं कर सकती रोमी वगैरे सारखे जे संवाद आहेत ते तितकेच इम्पॅक्टफुल आहेत, तितकेच परिणामकारक आहेत. आणि मला असं वाटतं की लक्ष्यमध्ये लेखन, एक सिनेमा दिग्दर्शकाचं लेखन हे इतक्या ताकदीने दिसत राहतं. करण, ये जो कुछ मैंने बनाया है, कमाया है, जो भी है, किसके लिए किया है मैंने ये सब? बाबूजी, तुम्हारे दादाजी 1947 में लाहौर से यहां आए थे तो क्या लेके आए थे? एक कमरे में पूरी फैमिली रहती थी. बड़ा हुआ तो सुनता था कि लाहौर में हमारा ऐसा घर था, हमारी फैमिली का ऐसा रुतबा था. तीर की तरह लगती थी ये बात मेरे दिल में. कसम खाई थी मैंने कि अपनी फैमिली की पोजीशन फिर वही बनाऊंगा जो थी, और मैंने बनाई. लेकिन ये सब देखने को बाबूजी ही नहीं रहे. तुम ये लोग हो. अगर तुम लोग ही इसकी कदर नहीं करोगी तो मैंने जो किया बेकार ही किया. आपण सिनेमा का बघतो या प्रश्नाची जशी अनेक उत्तरं असू शकतात, त्यामध्ये मनोरंजन हे अर्थात टॉप वरती कायमच राहणारं कारण आहे. पण तरीही काही काही सिनेमे हे मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला भिडतात, प्रेरणादायी ठरतात. आणि मला वाटतं लक्ष्य हा त्यापैकी सिनेमा आहे. लक्ष्यचं टायटल सॉन्ग हे अनेकांसाठी आजही प्रेरणादायी ठरतं, इन्स्पिरेशनल ठरतं. लक्ष्यची थीम ऐकल्यानंतर आजही मनामध्ये एक जोश संचारायला लागतो. प्रत्यक्षात सिनेमा कुठेही मेलोड्रॅमॅटिक किंवा बटबटीत नाहीये, तरी देशप्रेमाची हलकी भावना जागृत करत आपल्या मनाला उभारी देण्याचं थोडासा कुठेतरी एक आपल्याला गरजेचा असतो तो पुश, हार्डवर्कसाठी असेल किंवा आपल्या कामासाठी असेल, तो देण्याचं काम लक्ष्य अत्यंत प्रभावी पद्धतीने करत राहतो. आणि म्हणूनच असेल, पण मी म्हटलं तसं अनेक प्रेक्षकांसाठी हा सिनेमा केवळ सिनेमा नाही तर ती एक भावना बनलेला आहे. भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये एका वेगळ्या सिनेमाबद्दल बोलण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत